नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। स्किप अजिबात करायचा नाही, कारण तुमच्याच कामाची माहिती यामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची अपडेट। सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, पोर्टलवरती ऑफिशियल साइटवरती मेसेज आलेला आहे। आपण सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 11 मे 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना या मेसेजमध्ये पाहण्यास मिळत आहेत। तर फक्त आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच या ठिकाणी अगोदर हप्ता वितरित केला जाणार आहे। मग आता हा जो हप्ता वितरित केला जाणार आहे, या हप्त्यामध्ये कोणत्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। पहा, बऱ्याच दिव्यांग बांधवांना गेल्या मार्च महिन्यापासून अनुदान व्यवस्थितरित्या वेळेवर जमा होत नाही। त्यामुळे मे महिन्यात सुद्धा हेच होणार की काय, असा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना मार्चमध्ये हप्ता वितरित झाला नव्हता आणि स्टेटसवरती त्यांच्या दाखवत होतं पेंडिंग ॲट ऑफिशियल, त्यांचा हप्ता ऑफिशियल स्तरावरती थांबवण्यात आलेला आहे, असा मेसेज त्यांना ज्यावेळेस त्या ठिकाणी दाखवत होता। आता त्या सर्व लाभार्थ्यांना मेचा हप्ता मिळणार का नाही, हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। जरी दिव्यांग बांधवांसाठी हप्ता वितरणाची तारीख आलेली असली, प्रक्रिया पूर्ण होत असली, तरी पण इथं आता ज्या लाभार्थ्यांना मार्चपासून पैसे आले नाहीत त्यांना या महिन्यात पैसे येणार की नाही याचं उत्तर मिळालेलं नाही। आणि ही प्रक्रिया, हे उत्तर कधी मिळणार आहे, तर ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता वितरण होईल। मार्च महिन्यापासूनचे पैसे लाभार्थ्यांना जमा झालेले नाहीत आणि फक्त मे महिन्याच्या हप्ता वाटपासाठी शासन निर्णय आलेला होता। त्याचबरोबर इथं पोर्टलवर तारीख देखील आलेली आहे। फक्त मे महिन्याच्या वितरणासाठीचाच हा मेसेज आहे आणि त्यामध्येही फक्त दिव्यांग बांधवांनाच या मेसेजच्या माध्यमातून, पोर्टलवरच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून 2,500 रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। पहा, आता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातील इतर लाभार्थ्याला, म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना, तर विधवा महिला भगिनी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना कधी पैसे मिळणार, मेचा हप्ता कधी मिळणार, हा प्रश्न आणखीन कायम आहे। कारण या पोर्टलवरच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की फक्त लाभार्थ्यांना, कोणत्या लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांनाच लाभ वितरण करण्यात येणार आहे। 11 मे या तारखेला वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, फक्त दिव्यांग बांधवांनाच। इतर लाभार्थ्यांसाठी पुन्हा नवीन मेसेज येणार, त्या अगोदर इतर लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत निधी मंजूर होणं गरजेचं आहे। आणि निधी मंजूर झाल्याच्या नंतर शासन निर्णय बऱ्याच महिन्यांपासून येत नाही, पण अपेक्षा करूया की या महिन्यात तरी कमीत कमी शासन निर्णय निर्गमित होईल आणि त्यानंतर मग पोर्टलवरती नोटिफिकेशन पडेल। या नोटिफिकेशनच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे की फक्त दिव्यांग बांधवांनाच हे वितरण केलं जाणार आहे आणि त्यातही फक्त मे महिन्याचंच हे वितरण असणार आहे। मग मार्च आणि एप्रिलचे पैसे लाभार्थ्यांना कधी मिळणार, 5,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार, या प्रश्नाचं उत्तर आणखीन सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं नाही। पोर्टलवरती कुठलीच सूचना नाही, कुठलंच नोटिफिकेशन नाही, त्याचबरोबर कोणतीही ऑफिशियल अपडेट त्या ठिकाणी लाभार्थ्यांना पाहण्यास मिळत नाही। लाभार्थी चिंतेत आहेत की आमच्या 2 महिन्याच्या अनुदानाचं नेमकं झालं काय, ऑफिशियल स्तरावरती हप्ता थांबवण्यात आलेला होता, आम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, KYC केलेली आहे, आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे, पण अद्यापपर्यंत आमच्या खात्यामध्ये वितरण झालेलं नाही। जर मे महिन्यामध्ये मार्चपासूनचे पैसे वितरित केले गेले असते तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये नक्कीच या महिन्यात जमा झाले असते, पण 7,500 रुपयाचा विषय अनुत्तरित राहिलेला आहे। सर्व लाभार्थी
प्रश्न विचारत आहेत की आमच्या मागच्या महिन्यांच्या अनुदानाचं काय झालं, ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नव्हता, मार्च महिन्यामध्ये सुद्धा नाही, एप्रिलमध्ये सुद्धा नाही, मग त्या लाभार्थ्यांना मेचा सुद्धा हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. पहा, तुमचा हप्ता का जमा झाला नाही याचं नेमकं कारण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कृपया करून ते कारण जाणून घ्या. स्टेटस चेक करा. स्टेटसवरती काय माहिती दाखवत आहे. स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल काही ऑफिशियल गोष्टी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करून घ्या. आणि सर्व गोष्टी जर पूर्ण असतील, ऑफिशियल प्रोसेस पूर्ण असेल तरी पण हप्ता जमा झाला नसेल तर यासाठी पूर्णपणे आता अधिकाऱ्याला जबाबदार धरता येणार आहे. तशा पद्धतीचा शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे. जर अनुदान व्यवस्थितरित्या वेळेवर जमा होत नसेल तर त्यासाठी अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार आहे. संपूर्णपणे अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे. या योजनेवरती काम करणाऱ्या लाभार्थ्यांना व्यवस्थितरित्या, सुरळीतपणे, नियमितपणे वेळेवर हप्ता वितरित केला जाणं किंवा जमा करणे ही संपूर्ण बाब आता त्यांच्याच अधीन असणार आहे. पण सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचा हप्ता नेमका कोणत्या कारणामुळे आला नाही हे चेक करणं गरजेचं आहे, जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर कृपया स्टेटस चेक करा. तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा. सर्व माहिती व्यवस्थितरित्या आहे की नाही तपासा. आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मे हप्ता वाटप संदर्भात तर आपल्याला तारीख आलेली आहे, पण प्रत्यक्षरित्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नेमकं अनुदान कधी जमा होणार हे आपल्याला अनुदान सुरू झाल्याच्या नंतर, वाटप सुरू झाल्याच्या नंतर कळणार आहे.